तर दुसरीकडे औरंगाबादमधल्या नोंदणीकृत 450 गणेश मंडळांपैकी फक्त 10 मंडळांनीच नियमानुसार वीज घेतली आहे। त्यामुळे इतर मंडळं वीज चोरी करतात का हा प्रश्न निर्माण झालाय। मात्र आसपासच्या घरांमधून आणि दुकानांमधून वीज कनेक्शन्स घेतल्याचं या गणेश मंडळांचं म्हणणं आहे। या संदर्भातला गणेश महासंघाचे अध्यक्ष प्रमोद राठोड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। गणेशोत्सवात औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचं समोर आलंय। या सगळ्यांचा खुलासा करण्यासाठी आपल्यासोबत गणेश महासंघाचे अध्यक्ष प्रमोद राठोड हे आहेत। आपण त्यांनाच विचारूया काय सत्य आहे, काय खुलासा करतील। औरंगाबादेमध्ये तुमच्याच माहितीनुसार जवळपास 450 गणेश मंडळ आहेत आणि यापैकी फक्त 10 गणेश मंडळांनी GTL कडून परवानगी घेतली आहे, काय सांगाल? नाही, आमच्या माहितीनुसार जी मंडळं आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत त्यांना आम्ही आधी सूचना दिलेल्या आहेत की जे काही शासनाचे नियम आहे किंवा ज्या काही परवानग्या आहेत त्या सगळ्या परवानग्यांचं आणि शासनाच्या नियमांचं त्यांनी काटेकोरपणे पालन करावं। आणि मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार जवळजवळ सगळ्याच आपले जितके गणेश मंडळ आहेत सगळ्यांनी त्या परवानग्या घेतलेल्या आहेत। आणि आता तुम्ही जे बोलताय, ज्याच्या संदर्भात तुम्ही बोलताय की असं मला कुठेही आमच्या निदर्शनास आलेलं नाही आहे। प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी घरातनं वीज घेतं, कुणी कोणाच्या दुकानातनं वीज घेतं। त्यामुळे प्रत्येक कुठे ना कुठे कन्सर्न असल्याशिवाय वीज पुरवठा आम्ही मला असं वाटतं की गणेश मंडळांनी घेतलेला नाही आहे। अतिशय नियमबद्ध आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव यावर्षी आम्ही साजरा करतोय। काही ठिकाणी आकडे टाकल्याचंही चित्र दिसतंय, सर्रास वीज चोरी होत आहे असंही चित्र दिसतंय। नाही, अद्यापर्यंत तरी आमच्यासमोर असला कुठलाही प्रकार आलेला नाही आहे। पण मला असं वाटतं की प्रत्येक गणेश मंडळाने ह्या सगळ्या नियमांमध्ये राहूनच आपलं हे गणेशोत्सव साजरा करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।